वेबवर कोणतीही माहिती बघताना ती जर सुटसुटीतपणे मांडलेली असेल तर वाचायला किती सोपं जातं बरोबर ना. तर आज आपण HTML मधल्या लिस्ट्सबद्दल बोलणार आहोत, म्हणजे याद्या. याच याद्या वापरून आपण कुठल्याही गोंधळलेल्या माहितीला एक एकदम छान व्यवस्थित रूप कसं द्यायचं ते शिकणार आहोत. कधी असं झालंय का की एखाद्या वेबसाईटवर खूप महत्त्वाची माहिती असते, पण ती इतकी विस्कळीत असते की वाचायचाच कंटाळा येतो? म्हणजे सगळं काही एकाच पॅराग्राफमध्ये काय महत्त्वाचं आहेच कळत नाही, हो ना? आता हा फरक बघा. अरे वा, म्हणजे डावीकडचा तोच गोंधळलेला मजकूर आणि उजवीकडे बघा, एका व्यवस्थित लिस्टमध्ये मांडल्यावर किती सहज आणि सोपा वाटतोय वाचायला. HTML लिस्टची हीच तर जादू आहे आणि आज आपण याच जादूविषयी बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी आपल्या परिचयाच्या उदाहरणाने. समजा आपल्याला किराणा मालाची यादी बनवायची आहे आणि हाच आहे आपला पहिला प्रकार, अनऑर्डर्ड लिस्ट्स. तर HTML मध्ये याला म्हणतात अनऑर्डर्ड लिस्ट आणि त्यासाठी UL हा टॅग वापरला जातो. आता बघा, किराणा आणायला जातो तेव्हा आपण यादी बनवतो. त्यात आधी दूध घेतलं काय किंवा आधी ब्रेड, काही फरक पडतो का? नाही. महत्वाचं काय तर सगळ्या वस्तू आणणं, बरोबर? UL टॅगचं काम अगदी हेच आहे. इथे क्रम महत्वाचा नसतो. आणि ही लिस्ट बनवणं तर एकदम सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. बघा, सगळ्यात आधी UL टॅगने सुरुवात करायची. मग यादीतली प्रत्येक वस्तू LI या टॅगमध्ये टाकायची आणि शेवटी UL टॅगने ती लिस्ट बंद करायची. झालं, इतकं सोपं आहे हे. आणि आता बघा याची गंमत. डावीकडे आपण लिहिलेला साधा कोड दिसतोय आणि उजवीकडे बघा, ब्राउझरने त्याला आपोआप कसं एका सुंदर बुलेट पॉइंट्सच्या लिस्टमध्ये बदललं आहे. कमाल आहे ना? हे सगळं UL आणि LI टॅगमुळे होतं. ठीक आहे, तर आता आपण दुसरा प्रकारच्या लिस्टकडे वळूया आणि यासाठी विचार करूया एखाद्या रेसिपीचा. आता इथे मात्र क्रम खूप खूप महत्वाचा असतो, नाही का? याला म्हणतात ऑर्डर्ड लिस्ट आणि यासाठी OL टॅग वापरतात. आता रेसिपीमध्ये कसं असतं, प्रत्येक स्टेप एकामागोमाग एकच करावी लागते. क्रम चुकला तर सगळंच बिघडतं. तसंच काहीसं इथे आहे. क्रम महत्वाचा असेल तर OL वापरायचा. आणि चांगली गोष्ट ही आहे की याची रचना सुद्धा अगदी तशीच आहे. पहिली स्टेप OL टॅगने सुरुवात करायची. दुसरी स्टेप प्रत्येक स्टेप किंवा आयटम LI टॅगमध्ये लिहायचा आणि तिसरी OL टॅगने लिस्ट पूर्ण करायची. म्हणजे बघा, फरक फक्त UL ऐवजी OL वापरण्याचा आहे. बाकी सगळं सेम. आणि हे पहा काय मस्त दिसतंय. डावीकडचा कोड जवळपास सारखाच आहे, पण फक्त OL टॅग वापरल्यामुळे ब्राउझरने त्याला आपोआप 1, 2, 3 असे आकडे दिले आहेत. हे आकडेच आपल्याला सांगतायत की अरे, इथे क्रम खूप महत्वाचा आहे. चला तर मग आता एक काम करूया, या दोन्ही लिस्ट्सना आपण समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे फरक एकदम स्पष्ट होईल. हे बघा, फरक अगदी डोळ्यासमोर आहे. डावीकडे आहे UL म्हणजे आपली किराणा मालाची यादी. इथे फक्त बुलेट पॉइंट्स आहेत, कारण क्रम महत्वाचा नाही. आणि उजवीकडे आहे OL म्हणजे रेसिपीच्या पायऱ्या. इथे 1, 2, 3 असे आकडे आहेत, कारण इथे क्रमच सगळं काही आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, तर फरक फक्त बाहेरच्या म्हणजे पेरेंट टॅग्सचा आहे. बुलेट्स पाहिजे असतील तर UL आणि आकडे पाहिजे असतील तर OL. आतला LI टॅग तो दोन्हीकडे अगदी सारखाच राहतो. खरंच ह्याच्यापेक्षा सोपं काय असणार? चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया आणि मग पुढे काय करायचे ते ठरवूया. तर आजच्या चर्चेतून काय महत्वाचं लक्षात ठेवायचं? 1. HTML लिस्ट वापरून माहिती एकदम व्यवस्थित मांडता येते. 2. जेव्हा क्रम महत्वाचा नसतो तेव्हा UL म्हणजे अनऑर्डर्ड लिस्ट वापरायची. 3. जेव्हा क्रम खूप महत्वाचा असतो तेव्हा OL म्हणजेच ऑर्डर्ड लिस्ट वापरायची. आणि 4. सगळ्यात महत्वाचं, दोन्ही प्रकारच्या लिस्टमध्ये आयटम टाकण्यासाठी LI हा एकच टॅग वापरला जातो. सोपं आहे ना? तर आता ही लिस्ट्स बनवण्याचं सोपं तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांना माहीत झालं आहे. मग आता विचार करायला हरकत नाही की पहिली लिस्ट कशाची बनवायची? आवडत्या गाण्यांची? किंवा करायच्या कामांची यादी? की मग एखाद्या नवीन रेसिपीच्या पायऱ्या? आता हे ज्ञान वापरून काहीतरी नवीन तयार करायला काय हरकत आहे?